युती केली आहे असातला भाग नाहीच आहे. तर एकीकडे उद्या दुपारी 12चा मुहूर्त ठरलेला आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी, तर दुसरीकडे काँग्रेसला सोबत घेण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न अपयशी ठरल्यामध्ये जमा आहे. मुंबईमध्ये सोबत येण्यासाठी संजय राऊतांनी थेट राहुल गांधींना फोन केला होता, पण राहुल गांधींकडून देखील रेड सिग्नल मिळाल्याचं दिसतंय. कारण महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याची वेळ आता निघून गेली आहे, असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय. वंचितसोबत चर्चा सुरू असून 2 दिवसात निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. युतीची घोषणा होणार आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत. कौटुंबिक पातळीवरती एकत्र ज्या वेळेला आले होते त्याच वेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आमचं वैचारिक मतभेद देखील आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेले आहेत आणि एकंदरच काँग्रेसने आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही तऱ्हेचे विवाद मुंबईकरांसाठी हानिकारक आहेत. ते धर्माच्या बाजूचे असतील किंवा जातीच्या नावावर असतील, प्रांताच्या नावावर असतील, भाषेच्या नावावर असतील. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विवाद नको आणि विकास हवा. मुंबईकरांच्या समस्यांना तोंड दिलं पाहिजे, त्यांच्या समस्यांनाच वाचा फोडली पाहिजे आणि आम्ही काय करणार आहोत त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. भाजप हा हिंदू मुसलमान करण्यामध्ये लागलेले आहेत, काही लोक मराठी अमराठी करण्यामध्ये लागलेले आहेत. यातनं मुंबईकरांचं नुकसान होतं. या भूमिकेशी ठाम आहोत त्या ठिकाणी आहोत आणि आमच्याबरोबर जे समविचारी पक्ष आहे, ज्यांना वाटतं की लोकशाही मजबूत झाली पाहिजे, ज्यांना वाटतं संविधान मजबूत झालं पाहिजे, ज्यांना वाटतं या देशामधली एकंदरच जसं भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी काढली तसं मुंबई पण जोडली गेली पाहिजे, मन जोडले गेले पाहिजेत, ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आमचा आहे. नाही आता आम्हाला तरी माहिती नाही ते कुठे चर्चा करतायत, करत असतील कुठेही चर्चा. प्रश्न असा आहे की 4-5 महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आतापर्यंतचा, त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीत. ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती. आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय, त्याला थोडासा उशीर झालाय असं माझं म्हणणं आहे. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. आणि पुढची बातमी पवार काका पुतणे एकत्र येण्यासंदर्भातली. येत्या 26 डिसेंबर